स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज पुरवठा निरीक्षक या पदाचा 3 शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे. तर 3 शिफ्टचा एकत्रित विचार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. प्रत्येक विषयानुसार कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न आले होते, परीक्षेची लेवल काय होती आणि त्यासोबत महत्त्वाचे तुमच्यासाठी टॉपिक काय असणार आहे. जर तुमचा उद्या परवा नाहीतर येत्या 2-3 दिवसामध्ये पेपर असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण 3 शिफ्टचा एकत्रित विचार करणार आहोत. तर बघा, जर म्हटलं तर हा पहिल्या शिफ्टचा पेपर आहे. यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो परीक्षेचं स्वरूप काय होतं. अतिशय महत्त्वाचं मी तुम्हाला काही यामध्ये टॉपिक सांगणार आहे. त्या टॉपिकवरती तुम्ही भर दिला तर तुम्ही अतिशय कमी वेळात जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता. मराठीमध्ये जर म्हटलं तर मराठी एकदम बेसिक लेवलचे विचारले जाते. यामध्ये 5 मार्कासाठी तुम्हाला उतारा विचारला जातोय. उतारा थोडासा मोठा असतो आणि जर म्हटलं तर समजण्यासाठी थोडा अवघड असतो, परंतु थोडंसं उतारा व्यवस्थित वाचला की लगेच तुम्हाला व्यवस्थित पेपर क्लिअरली सोडवता येतोय. ठीक आहे. उत्तरावरती 5 प्रश्न येत आहे. समानार्थी विरुद्धार्थी यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहे. काळावरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारले जात आहे, कारण आपण 3 शिफ्टवरती विचार करत आहोत. यामध्ये हे पहिल्या शिफ्टचे जे पण विद्यार्थ्यांनी सांगितले ते आपण इथं बघत आहोत, परंतु आता 3 शिफ्टचे आपल्याकडे भरपूर प्रश्न आणि स्वरूप आपल्याकडे आलेले आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे. यामध्ये जर विचार केला तर भूतकाळावरती एखादा प्रश्न विचारला जातो, भविष्यकाळावरती म्हणजे काळावरती एक प्रश्न विचारला जातोय. त्यानंतर होकारार्थी जे वाक्य असतं ते नकारार्थी करण्यासाठी तुम्हाला या टाईपचे प्रत्येक शिफ्टला 2-2 प्रश्न विचारले गेलेत. एक वाक्य दिलं असतं आणि त्याचं नकारार्थी रूप तुम्हाला ओळखायला सांगितलेलं असतं. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जर म्हटलं तर 4 ते 5 पर्याय दिलेले असतात आणि ते व्याकरणाच्या दृष्टीने तुम्हाला नकारार्थी योग्य वाक्य इथं ओळखायचं असतं. म्हणजे जर म्हटलं तर मराठी थोडं आपल्याला मीडियम लेवलचं विचारलं गेलं होतं. इझी नव्हतं, परंतु समजून घेतलं तर कोणताही प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. त्यासोबत जर म्हटलं तर वाक्यप्रचार यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे. वाक्यप्रचारावरती 2 ते 3 प्रश्न आले होते. त्यानंतर इथे बघा, जर वाक्यातील पुढे जर म्हटलं तर वाक्यातील चुकीचा भाग यावरती 1-2 प्रश्न आले होते. उतारामध्ये कोणते शब्द आपल्याला बसतील, म्हणजे एखादा आपल्याला 1 ते 2 ओळीचा फक्त उतारा दिलेला असतो आणि त्यामध्ये आपल्याला पुढे कोणता योग्य शब्द बसेल या टाईपचे प्रश्न तुम्हाला 2 विचारले गेले होते. पुढे जर म्हटलं तर मराठीमध्ये आपल्याला इझी पेपर होता आणि थोडक्यात जर म्हटलं तर उतारा थोडा आपल्याला म्हणजे कन्फ्यूज करणारा होता. ठीक आहे. उतारा जर म्हटलं तर 3 शिफ्टमध्ये विचार केला तर उतारा थोडक्यात जो दिलेला असतो तो उतारा थोडा कन्फ्यूज करणारा असतो. आपल्याला समजण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे जर म्हटलं तर त्याचे जे पण प्रश्न विचारले जातात ॲज इट इज विचारले जात नाही, त्या संबंधित एखादा आपल्याला शब्द दिलेला असतो आणि त्यावरती प्रश्न तिथे क्रिएट केलेला असतो. त्यामुळे समजण्यासाठी थोडासा उतारा अवघड जातो. ठीक आहे. बाकी एकदा व्यवस्थित उत्तरा वाचून घेतला तर तुम्हाला पेपर देण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. पुढे चला, पुढे जर म्हटलं तर आता इंग्लिशचा विचार करूया. इथं मिसप्ले. ठीक आहे. यामध्ये जर विचार केला तर करेक्ट सेंटेन्स म्हणा, करेक्ट स्पेलिंग म्हणा, यावरती 2-3-4 प्रश्न विचारले जातात. एररवरती 2 ते 3 प्रश्न होते. उत्तरावरती 5 प्रश्न होते. त्यानंतर जर म्हटलं तर सेंटेन्सवरती आपल्याला नंतर एखादं पूर्ण सेंटेन्स किंवा आपल्याला वर्ड दिलेला असतो, तो करेक्ट कोणता आहे त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले गेले होते. या टाईपचे जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले होते. आयडम्सवरती 1 प्रश्न होता. पॅराजम्बलवरती कंपल्सरी 3 ते 4 प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारले गेलेत. पॅराग्राफ आणि त्यासोबत पॅराजम्पल. ठीक आहे. पॅराजम्पलवरती तुम्हाला कंपल्सरी 3 ते 4 प्रश्न, पॅराग्राफवरती 5 प्रश्न, या टाईपचे तुम्हाला इंग्लिशवरती प्रश्न विचारले गेले होते. पुढे जर म्हटलं तर आपल्याला ओव्हरऑल जर विचार केला तर आपण लास्टला बघूया. ओव्हरऑल आपल्याला जर म्हटलं तर 4 विषयांसाठी कसे प्रश्न विचारले गेले होते त्यावरती आपण बोलणारच आहोत. हे फक्त पहिल्या शिफ्टचं मी तुम्हाला सांगत आहे. दुसऱ्या इतर शिफ्टचे देखील आपण बघणारच आहोत. यामध्ये बघा, GSचा जर विचार केला तर जास्तीत जास्त जे प्रश्न आहे तुम्हाला चालू घडामोडीवरती विचारले गेले होते आणि लेटेस्ट तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी, ठीक आहे, जानेवारी महिन्याची चालू घडामोडी तुम्हाला जास्तीत जास्त विचारलेली बघण्यासाठी भेटले 3 शिफ्टमध्ये. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर इंटरनॅशनल ज्वेलरीवरती प्रश्न आला होता. त्यानंतर PM सूर्योदय योजना यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बजेटला आपल्याला इथं बजेटवरती एक प्रश्न आलेला आहे. पद्म पुरस्कारावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे. यशवंतराव चव्हाण यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इथं जर विचार केला तर एका धरणावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर अन्यासन कोणी लिहिले यावरती प्रश्न आला आहे. पेशीचा शोध कोणी लावला यावरती प्रश्न आला आहे. घर्षण, त्यानंतर उद्देश पत्रिका, श्रावण बाळ योजना यावरती प्रश्न आला आहे. म्हणजे योजनेवरती तुम्हाला प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारला गेला आहे. धरणावरती प्रश्न विचारला गेला आहे आणि जर म्हटलं तर आपल्याला बाकीचे जे आहेत चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले गेलेत.
रिझनिंग आणि मॅथ्सचा जर विचार केला तर रिझनिंगवरती जर म्हटलं तर 25 प्रश्नांपैकी रिझनिंगवरती 15 ते 16 प्रश्न विचारले जात आहे आणि बाकी जर म्हटलं तर 9 ते 10 प्रश्न आपल्याला मॅथवरती विचारले जात आहे. मॅथ जर म्हटलं तर मॅथवरती तुम्हाला कोणत्या टाईपचे प्रश्न असतात ते प्रश्न देखील आपल्याकडे आलेत. उद्याच्या क्लासमध्ये आपण ते प्रश्न देखील सोडून घेऊया. ठीक आहे, थोडक्यात सांगतो. रिझनिंग जर म्हटलं तर बेसिक असतं आणि यामध्ये मॅथमध्ये जर म्हटलं तर तुम्हाला समीकरण सोडवण्यासाठी, ठीक आहे, डायरेक्टली समीकरण दिलेलं असतं ते सोडवण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारले जाते. आणि रिझनिंगमध्ये जर बाकीचं जर म्हटलं तर आपल्याला ABCDच्या क्रमावरती त्यावरती प्रश्न विचारला जातो आहे. ठीक आहे, त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला कोणता शब्द योग्य बसेल त्यावरती प्रश्न विचारला जातो आहे. अजून एक यामध्ये रिझनिंगमध्ये एक काय ॲड होते आपल्याला इंग्रजीमध्ये, ठीक आहे, इंग्रजीमध्ये 2 वाक्य दिलेले असतात, 2 ते 3 वाक्य दिलेले असतात आणि त्या 2 ते 3 वाक्यांपैकी आपल्याला काय सांगितलेलं असतं त्या वाक्यांमध्ये एखादं व्यंजन दिलेलं असतं किंवा स्वर दिलेला असतो. तर स्वराने सुरू होणारे किती शब्द आहे त्या वाक्यामध्ये ते ओळखायचे असतात. नाहीतर स्वराने सुरू होतात त्याच्या अगोदरचे वाक्य जो की ओनी सुरू होतो किंवा यांनी सुरू होतो, या टाईपचे तुम्हाला स्वर आणि व्यंजन म्हणजे छोटेसे 2 वाक्य दिलेले असतात. त्यामध्ये स्वर व्यंजन याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे. या टाईपचे तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात रिझनिंगमध्ये. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर ABCDच्या क्रमाने बॉडमॉसवरती आपण जो बोलतो त्यावरती तुम्हाला 4-5 प्रश्न बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे, आणि पुढे जर मॅथचा जर विचार केला तर सरळ व्याज, त्यानंतर क्षेत्रफळ आणि जर म्हटलं तर आपल्याला टक्केवारी आणि दूध आणि पाणी प्रत्येक शिफ्टला यावरती प्रश्न विचारले गेलेत. दूध आणि पाणीचा जर विचार केला तर तुम्हाला त्यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, किती टक्के दूध आहे, किती टक्के पाणी आहे. नाही तर आपल्याला जर म्हटलं तर अनुमान दिलेलं असतात 3:4, 4:5 एवढे दूध मिळवलं तर आपल्याला किती टक्के इथं पाणी उरतं आहे, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. अशा प्रकारचं जर म्हटलं तर गणिताचा समावेश होतो आणि बुद्धिमत्तेचं मी तुम्हाला अशा प्रकारचं इथे सांगितलेलं आहे. पहिल्या शिफ्टचं सांगण्या अगोदर तुम्हाला हे पहिल्या शिफ्टचं सर्व सांगून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये जर म्हटलं तर बाकीच्या शिफ्टचं सेम ॲज इट इज असं होतं. बाकी जर म्हटलं तर मराठीचे जे पण टॉपिक आहे ते सारखेच होते, गणित बुद्धिमत्तेचे टॉपिक सारखेच होते. ठीक आहे, फक्त जर म्हटलं तर आपल्याला बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहे ते जरी म्हटलं तर सारखेच होते. GSमध्ये फक्त थोडं आपल्याला उलटापालट झालेली बघण्यासाठी भेटते, जास्त काही आपल्याला वेगवेगळे टॉपिक नव्हते. ठीक आहे, ओव्हरऑल जर विचार केला तर मराठी इझी होतं, इंग्लिश पण इझी होतं, GS थोडं जर म्हटलं तर आपल्याला अवघड होतं आणि रिझनिंग जर म्हटलं तर आपल्याला इझी होतं परंतु आपल्याला लॉंग क्वेश्चन होते. ठीक आहे, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो तिथे आणि मॅथ पण इझी होतं. अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. हे पहिल्या शिफ्टचं झालं. दुसऱ्या शिफ्टचं देखील मी तुम्हाला सांगतो. तर बघा, हे दुसऱ्या शिफ्टचं तुम्हाला इथं ओपन करून दाखवलेलं आहे. बाकी जर म्हटलं तर याच टाईपचा अभ्यासक्रम होता आणि बाकी जर म्हटलं तर त्यानुसार आपण नोट्स देखील काढलेले आहे. पुरवठा निरीक्षक या पदासाठी आपण मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच चालू घडामोडी या 4 विषयांच्या नोट्स देतोय. या नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथे खाली एक नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती तुम्हाला 160 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती 5 ते 10 मिनिटामध्ये नोट्स भेटून जातील. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या 4 विषयांच्या नोट्स भेटतील 160 रुपयामध्ये. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही लगेच पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये सर्व नोट्स तुम्हाला भेटून जातील. तर बघा, सेकंड शिफ्टचं मी तुम्हाला सांगतोय, पहिल्या शिफ्टचं सांगून घेतलं. यामध्ये मराठी जर मध्ये विचार केला तर समानार्थी, लिंग ओळखण्यासाठी अनेक वचनावरती पण प्रश्न येतो बरं का. अनेक वचनावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न येत आहे. उत्तरावरती 5 प्रश्न येत आहे. होकारार्थी नकारार्थी वाक्य 2 प्रश्न येत आहे. व्याकरणा दुसरा जो चुकीचा भाग आहे व्याकरणदृष्ट्या, ठीक आहे, त्यावरती 2 ते 3 प्रश्न आणि काळावरती 2 ते 3 प्रश्न. पुढे जर इंग्लिशचा जर विचार केला तर याच टाईपचे आपल्याला करेक्ट स्पेलिंग, इनकरेक्ट स्पेलिंग या टाईपचे प्रश्न विचारले गेलेत. स्पेलिंग किंवा एखादं सेंटेन्स दिलेलं असतं, पूर्ण जर म्हटलं तर एखादं वाक्य पण दिलेलं असतं. ठीक आहे, एररवरती प्रश्न विचारले गेले आहेत. ऑपोजिट वर्ड, आयडमवरती प्रश्न, पॅराग्राफवरती 4-5 प्रश्न, त्यानंतर फिल इन द ब्लँक 4-5 प्रश्न. ठीक आहे, सेंटेन्स अरेंजमेंट यावरती 4 ते 5 प्रश्न या टाईपचे इंग्लिशवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते. त्यानंतर सामान्य ज्ञानचा जर विचार केला तर रिझर्व्ह बँकवरती प्रश्न आला आहे. CPI रेटवरती प्रश्न आला आहे. श्रावण बाळ योजना, ठीक आहे, अनुदान किती असतं त्यावरती प्रश्न आला आहे. PM सूर्योदय योजना हे झालं, हा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे. आणि बाकी जर म्हटलं तर पेशंटचा शोध, हे GSचे प्रश्न इथं रिपीट झालेले दिसत आहे. हे पहिल्या शिफ्टला आले होते. आणि गणित बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर वैवारी, गुणोत्तर प्रमाण यामध्ये दूध आणि पाणी यावरती प्रत्येक शिफ्टला 2 ते 3 प्रश्न विचारले गेले. दूध आणि पाणी यावरती या टाईपचे 2 ते 3 प्रत्येक शिफ्टला प्रश्न विचारले गेले. पुढे जर म्हटलं तर क्षेत्रफळ, त्यानंतर जर विचार केला तर अक्षरमालिकावरती पाईपावरती पण उदाहरण आलेलं होतं.
त्यानंतर पुढे जर विचार केला तर सांकेतिक मालिका यावरती या टाईपचे प्रश्न आलेले आहेत. पुढे चला पुढे विचार करूया. हे जर म्हटलं तर बघा, श्रावण बाळ योजना हे झालं. पर्वत रांगावरतीपर्यंत प्रश्न आलेला आहे. पॅराजंपलवरती पण 4 ते 5 प्रश्न विचारले जाते इंग्लिशमध्ये. मराठी सोपं होतं. काळ, लिंग, पॅराग्राफ, चुकीचा शब्द कोणता यावरती प्रश्न, आणि मॅथ, परीघ, चौरस, सरळ व्याध या टाईपचे प्रश्न. ठीक आहे. तर बघा आता तुम्हाला तिसऱ्या शिफ्टचं इथं ओपन करून दाखवलेलं आहे. हा जो पेपर आहे तिसऱ्या शिफ्टचा आहे. यामध्ये जर विचार केला तर FTP धोरण यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर जर विचार केला तर कलमावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी अधिनियम यावरती प्रश्न आलेला आहे. त्याचा कलम कोणता यावरती प्रश्न आला आहे. बाकी जर विचार केला तर भगतसिंग यांच्या आधारे एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर भाऊ महाजन यावरती प्रश्न आला आहे. त्यानंतर लॉर्ड डलहौसी, ठीक आहे, यावरती एक प्रश्न आलेला आहे. आणि जर म्हटलं तर जागतिक वारसा स्थळ यावरती देखील प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या रिलेटेड 1-2 प्रश्न आले होते. या टाईपचे जर म्हटलं तर प्रश्न आलेले आहेत तिसऱ्या शिफ्टला. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर परिच्छेदावरती पण प्रश्न आला आहे. आणि जर म्हटलं तर आपल्याला हे मराठीचं इथं दिलेलं आहे. मराठीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला एक वाक्य दिलं होतं, राजूला पाहताच कपिला प्रेमाने हंबरू लागली. यामध्ये जर विचार केला तर आपल्याला या टाईपचं एक वाक्य दिलं होतं, त्याचं नकारार्थी वाक्य आपल्याला करायचं होतं. ठीक आहे. या टाईपचं एक म्हणजे आपल्याला वाक्य रूपांतरवरती या टाईपचा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पॅराग्राफ तर होताच, आपल्याला उत्तर असतोच. त्यानंतर पुढे जर विचार केला तर पुढे बघा आपल्याला हे अशा टाईपचे प्रश्न आलेले आहेत. हे आपण एकदा टायपिंग करून घेऊया आणि उद्या सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने आपण हे सर्व काही बघूया. ठीक आहे. नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी हे वाक्य आले होते. त्यानंतर आपल्याला योग्य क्रम लावायचा होता, यावरती पण प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आणि मराठीमध्ये जर म्हटलं तर थर्ड शिफ्टला काय झालं होतं की मराठीमध्ये जर विचार केला तर तुम्हाला 5 ते 6 वाक्य दिली होती. त्यांचा सर्वप्रथम योग्य क्रम लावायचा होता. ठीक आहे. सर्वप्रथम त्यांचा योग्य क्रम लावायचा होता. आणि क्रम लावून झाल्यानंतर कोणतं वाक्य 1 नंबरला येईल, कोणतं वाक्य 2 नंबरला येईल, या टाईपचे प्रश्न आले होते. म्हणजे शेवटून 2 नंबरला कोणतं वाक्य येईल ते आपल्याला ABCDचा क्रम आपल्याला लावून ते सांगायचं होतं. या टाईपचा पण प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. परंतु आपल्याला थोडासा वेळ जास्त असतो, कारण जर म्हटलं तर 100 प्रश्न असतात, 120 मिनिटाचा कालावधी असतो. आणि 120 मिनिटामध्ये तुम्हाला आरामशीर तेवढा वेळ पुरून येतो. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जो प्रश्न आहे त्याला 5 ऑप्शन असतात. 4 नव्हे तर 5 ऑप्शन असतात. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. जेणेकरून तुम्ही इथं डायरेक्टली असं जे बोलतात नाही, मानाने एक ठोका मारणे हे इथं जमत नाही, कारण प्रत्येक प्रश्नासाठी 5 ऑप्शन दिलेले असतात. ठीक आहे. त्यामुळे किती ठोका मारला तरी चुकण्याची दाट शक्यता असते. आपल्याला एका प्रश्नासाठी प्रत्येक विषयामध्ये 5 जे ऑप्शन दिलेले असतात, 4 नव्हे 5 ऑप्शन असतात, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. बाकी पेपर जर म्हटलं तर वेळ आरामशीर पुरतो, काही टेन्शन नाही. परंतु जर म्हटलं तर फक्त आपल्याला इथं 5 ऑप्शन असतात. आणि या टाईपचं पॅटर्न आहे. उद्या तुम्हाला हे सर्व टायपिंग स्टडी मटेरियल आपण आपल्या नोट्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देणारच आहे. तर या टाईपचं जर म्हटलं तर आज 3 शिफ्टला पेपरला प्रश्न विचारले गेले होते. तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता उद्या यावरती सेपरेट एक व्हिडिओ आपण घेणारच आहोत. तो आपल्याला बघायचा असेल तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.